तर फरची वगैरे पुसून झाल्यानंतर आता वेळ होती स्वयंपाक करण्याची, कारण स्वयंपाक करायला उशीर होत होता खूप. शिवमचे बाबा यायचा वेळ झालेला होता. तर मग म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं आणि मग देवपूजा करून घ्यावी, कारण भाजी शिजेस्तोवर माझी देवपूजा होऊ शकत होती. त्यामुळे मग आज दोडक्याची भाजी करण्याचा बेत होता. तर दोडक्याची भाजी मी कशी करते ते सुद्धा तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर वरच्या दोडक्याच्या शिरा मी सगळ्या काढून घेतल्या. त्यानंतर मग व्यवस्थित असं कापून घेतलं. खरं तर दोडक्याचा ठेचासुद्धा करतात असं म्हणतात, पण मी आजपर्यंत कधी दोडक्याचा ठेचा खाल्लेला नाही आहे खरंच बरं का. आणि घरात पण आवडतो की नाही हे माहीत नव्हतं, आणि फोन करून विचारणं बरोबर नाही. त्यामुळे म्हटलं वेगळी काहीतरी रेसिपी करायची होती मला, पण म्हटलं चला आज जशी आवडते शिवमच्या बाबांना तशीच दोडक्याची भाजी करूयात. तुम्ही मुगाची डाळ टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून वगैरे करत असाल, पण मी बऱ्याचदा हरभऱ्याची डाळ टाकून दोडक्याची भाजी करत असते. खूप छान लागते. आणि भरला दोडका पण करतात बऱ्याच जणी, पण मी भरला दोडका बऱ्याचदा करत नाही. भरल्या भाज्या करणं मी टाळते, कारण एकदा काय झालेलं की मी भरल्या वांग्याची भाजी केली होती आणि त्या वांग्यामध्ये मला नको ती गोष्ट दिसली होती. त्यामुळे मग तेव्हापासून मी कधीच भरलं वांगं, भरली भेंडी, भरलं दोडकं गिलकं, भरला कोणताच प्रकार करत नाही असं म्हणू शकताय तुम्ही. तर मग इथे दोडका वगैरे कापून घेतला, त्यात हरभऱ्याची डाळ टाकली. त्यानंतर गावाकडून आता लसूण आणलेला आहे, त्यामुळे म्हटलं 7-8 पाकळ्या लसूणसुद्धा टाकावा. लसणाने खरंच तर टेस्ट बदलते बरं का. आपण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा कंटाळा करतो, पण त्या गोष्टींनी खरंच त्या गोष्टीवर फरक पडणार असतो. म्हणजे आपण म्हणतो कोथिंबीर टाकल्याने काय होतं, किंवा लसणाची फोडणी दिल्याने काय होतं, किंवा पुलावमध्ये तेजपत्ता टाकल्याने काय होईल, दालचिनी टाकल्याने काय होईल. पण ज्या त्या गोष्टीचं काम जे ती गोष्ट करत असते, त्यामुळे काही गोष्टी टाकणं गरजेचे असतात. तर इथे मी लसणाची फोडणी देऊन घेतली आधी, त्यानंतर जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा लाल तिखट आणि थोडा काळा मसाला, हळद या पद्धतीचे मसाले टाकून घेतले. त्यानंतर डायरेक्ट दोडका शिजायला टाकला. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा, खरं तर खूप छान टेस्टी भाजी होते याची सुद्धा. मुगाची डाळ टाकून पण होतं, पण मुगाची डाळ खूप जास्ती प्रमाणात शिजते आणि ती मला जास्त आवडत नाही. गिलक्याच्या भाजीमध्ये मुगाची डाळ आणि दोडक्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ हे माझं ठरलेलं आहे, त्याच पद्धतीने करते मी बऱ्याचदा. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं, चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल भाजीला इतकी सुंदर तरी आलेली आहे, छान उकळी आली आता त्याला. त्यानंतर मस्त शिजत होती भाजी. काही गोष्टींना चव ही त्या त्या पद्धतीनेच येत असते. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण छान वेळ काढून मस्त असा स्वयंपाक करतो, पण त्या जेवणाला कधी कधी चव येत नाही. पण घाईघाईमध्ये आपण कधी कधी पिठलं भाकरी पण करतो, त्यालासुद्धा खूप छान टेस्ट येते. त्यामुळे कोणतीही गोष्ट फक्त मन लावून करा, ती छानच होते. त्यानंतर मग भाजी शिजत टाकली. देव मी आज छान पितांबरीने धुतले होते, पण व्हिडिओ घेण्याचं विसरले. मग त्यानंतर म्हटलं देवपूजा करून घेऊयात. तर इथे देवपूजेसाठी बसली होती मी, आणि बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या देवांची पूजा करत होते. खरं तर देवपूजेची व्हिडिओ मी आधी खूप शेअर करायचे, पण काही लोकांना ते चुकीचं वाटतं की ही फक्त देवाच्या नावाखालीच व्हिडिओ चालवते की काय, असं होतं. त्यामुळे मग मी देवघर दाखवणं बऱ्यापैकी कमी केलं. त्यानंतर या पद्धतीने मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मी एक गोष्ट, म्हणजे मला एक गोष्ट जशी माहिती झाली तसं मी ती चूक करत नाही. जे देव असतात, पुरुष देव असतात, त्यांना गंधच लावावा, आणि ज्या स्त्री देव असतात त्यांना कुंकू लावावा. हे जेव्हापासून मला माहिती झालं त्यावेळेस मला, तेव्हापासून मी स्वामी असतील, विठोबा असेल, कृष्ण असेल, गणपती असेल, विष्णू असतील, त्यांना मी आवर्जून घंटा असेल, शंख असेल, हे पुरुष देवांमध्ये येतात, रुद्राक्ष, त्यामुळे मग मी त्यांना गंध लावते. आणि त्यानंतर देवी स्वरूपात जे आहे कुलदेवतेचा फोटो, अन्नपूर्णा देवी, श्रीयंत्र वगैरे, त्यांना मग मी कुंकू वाहते. त्यानंतर इथे कमळ वाहू शकत नाही, म्हणून मी श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ ठेवत असते. त्यानंतर आता खूप जास्ती प्रमाणात हवा चालू आहे, त्यामुळे बाहेर असा दिवा ठेवता येत नाही,
म्हणून आतमध्ये असा ठेवावा लागतो. त्यानंतर मस्त अशी धूप लावून घेतली आणि आताच आलेली आहे, त्यामुळे फुलं अजून आणलेली नाही आहेत मी. त्यामुळे देवाला नमस्कार केला. आजचा दिवस माझा चांगला शुभ जाऊ देत आणि जे व्हिडिओ बघतायत त्यांचा सुद्धा दिवस अगदी छान व्यवस्थित जाऊ देत ही प्रार्थना केली. आणि त्यानंतर पीठ मी आधीच भिजवून ठेवलं होतं, पण व्हिडिओ घेण्याचं विसरले. मी बऱ्याच गोष्टी विसरते नाही का. त्यानंतर मी इथे भाजी शिजतच होती, चपात्या करायची सुरुवात केली. तर मी चपातीचे गोळे आधीच करून ठेवते, एक सारख्या चपात्या येण्यासाठी एक सारखे गोळे तोडून ठेवते. चपाती लाटता लाटता आपण जेव्हा गोळे तोडतो ना, तेव्हा छोटा मोठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी असे गोळे तोडून तोडून ठेवते आणि त्यानंतर मग त्याच्या चपात्या करून घेते. तर लास्ट टाईम मी चपात्या करण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तर एक ताई मला म्हटलेल्या की तुम्ही चपाती पलटून पलटून लाटत नाही का. तर नाही, मी याच पद्धतीने एकाच साईडने चपाती लाटत असते. शेकताना सुद्धा तुम्ही जर बघितलं मला, तर आत्ता मी एकदा पलटी केलेली आहे. ती चपाती पूर्ण शेकू देईन खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने एकदा भाजून आणि डायरेक्ट काढून ठेवेन. मी चपाती जास्त वेळ चपातीला हात लावत नाही. तर या पद्धतीने मी चपात्यासुद्धा करत असते. आणि इथे गरम गरम चपातीला शिवमला तेल मीठ लावून पाहिजे होतं. कधी कधी काय होतं, गरम गरम मुलांना खायचं असतं आणि आपण ते भाजी चपातीचा रट्टा लावतो. त्यापेक्षा त्यांचा मूड असेल कधी कधी तर त्या पद्धतीने सुद्धा द्यावं, त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा कलाने त्यांच्या कलाने सुद्धा घ्यावं कधी कधी. तर इथे मी पटापट चपात्या करून घेते आहे. त्यानंतर मस्त असं माझं जेवण वगैरे सगळं तयार झालं. अजून शिवमचे बाबा आलेले नव्हते, त्यांना यायला वेळ होता. मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ तर आपला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. स्पीड नाही बघितलं तरी मी लाटणं किती वेळा चपातीला लावते त्याचा अंदाज तुम्ही घेऊ शकताय. असं परत 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 मी छोटे छोटे पॅच नाही काढत बसत, अगदी झटपट चपाती तयार होते माझी. या पद्धतीने झाली चपाती तयार. तर तेल फक्त मी वरच्या बाजूला लावत असते, खालच्या बाजूला तेल लावत नाही. तर इथे बघू शकता मस्त अशी दोडक्याची भाजी तयार आहे, चपाती तयार आहे, अगदी चटपटीत दिसते, लोणचं आणि चपाती. तर या पद्धतीने माझं घर पण आवरून झालेलं आहे, त्यामुळे ते पण छान वाटतंय. टेबल मी सोफा कम बेडच्या बाजूला लावलेला आहे. त्यानंतर इथे भाजी सुद्धा तयार आहे. आता मी या सगळा पसारा आवरून घेते. चपाती झालेली आहे, देवपूजा सुद्धा मस्तपैकी आवरलेली आहे. त्यानंतर गॅलरीत खूप सुंदर असं फूल आलेलं आहे, बघू शकताय. लिलीचं छान असं फूल आलेलं आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल, तो सुद्धा आवर्जून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.